या काही सेकंदांच्या व्हिडिओवरून अख्ख्या महाराष्ट्रात चर्चांना उधाण आलंय। जय पवारांनी कुठे बसावं हेही आता प्रफुल्ल पटेल ठरवतायत का, असे सवालही यावरून विचारले जात आहेत। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नेमकं काय घडलं? प्रफुल्ल पटेलांनी जय पवारांना नेमका काय इशारा केला? रोहित पवार या सगळ्या प्रकरणावर काय बोलले, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। जे काही 4 नेते आहेत त्यांचा वचक नक्कीच दादांचा तिथं होता। या चांडाळ चौकटीला खरं तर पक्ष ताब्यातच घ्यायचा होता। ही दृश्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातली आहेत। याच कार्यक्रमात सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली। पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ही काही सेकंदांची दृश्य तुफान चर्चेत आली आहेत। व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सगळे नेते आपापल्या खुर्च्यांवर विराजमान होत होते। त्यात सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे ही सगळी नेते मंडळी पहिल्या रांगेत बसली होती। या सगळ्यांची आसन व्यवस्था प्रफुल्ल पटेल पाहत होते। अशातच मंचावर जय पवार येतात आणि ते 2 नंबरच्या रांगेत बसतात। तितक्यात त्यांच्याजवळ एक व्यक्ती येते। ती व्यक्ती त्यांना बोटानं दुसरी खुर्ची दाखवते। त्यामुळे खुर्चीवर बसलेले जय पवार पुन्हा एकदा उठून उभे राहतात। हा सगळा प्रकार प्रफुल्ल पटेल पाहतात। ते जय पवारांना कोपऱ्यातील 1 नंबरच्या खुर्चीकडे खुणावतात आणि त्या खुर्चीवर जाऊन बसायला लावतात। हा सगळा प्रकार सुनेत्रा पवार देखील पाहतात। त्या काही क्षण जय पवारांकडेही पाहतात आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होतो। याच काही सेकंदांच्या व्हिडिओवरून प्रफुल्ल पटेलांवर शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुफान टीका केली आहे। रोहित पवारांनी तर जरा सांभाळून वागा, महाराष्ट्र सगळं पाहतोय असं म्हणत पटेलांवर हल्लाबोल केला। आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं। पण या जे काही 4 नेते आहेत त्यांचा वचक नक्कीच दादांचा तिथं होता। अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं। म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगा। विकास लवांडे यांनीही पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळांचा थेट चांडाळ चौकटी म्हणूनच उल्लेख केलाय। जय पवारांना बोटाने खुणावून त्यांना पटेलांनी जागा दाखवली असा आरोपही त्यांनी केलाय। काल सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या निवड झाली। त्या निवडीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना बोलायला संधी या चांडाळ चौकटीने दिली नाही। त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले, त्यांना ज्या पद्धतीनं अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचं ते, याच्यावरून कळतं दादांच्या नंतर दादांच्या कुटुंबियांची हेळसांड आणि अवमान कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे करत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत। कालचा जो प्रसंग आहे त्याच्यात आणखी एक प्रसंग घडला। आमदार सरोज आहिरे असं म्हणाल्या की आम्हाला दादांच्या जवळ तुम्ही कधी जाऊ दिलं नाही, आता किमान वहिनीच्या जवळ तरी जाऊ द्या। ही जी काय आर्त विनवणी त्या आमदार करत होत्या आणि ते सगळं रेकॉर्ड झालं, हे फार गंभीर आहे। या चांडाळ चौकटीला खरं तर पक्ष ताब्यातच घ्यायचा होता, परंतु रोहित पवार यांनी सातत्याने भूमिका मांडल्या। सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी पवार कुटुंबीयही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी भूमिका मांडत राहिलं आणि म्हणून नाईलाजास्तव त्यांना कुणालाही तो पक्ष ताब्यात घेता आला नाही। सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्या याचा सर्वांनाच निश्चित आनंद आहे। त्या सगळ्या घटनेतून मात्र ही चांडाळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे।
त्यांना कधीही दादांच्या घातपाताची चौकशी व्हावी असं वाटलं नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हाकललं गेलं तरी ते आज दादांच्या किती जवळ होतो हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. सुनील तटकरे त्या ठिकाणी दादांची तिजोरी कशी हडप करता येईल त्याच्या कामाला लागलेले आहेत. प्रफुल्ल पटेल पक्षाचा मालक कसं बनता येईल या कामात लागलेले आहेत. या सर्वांना विनंती आहे, दादांच्या घातपाताची चौकशी होत असताना तुम्ही जर काय निदान मदत करत नसाल, निदान अडथळे तरी करू नका, ही तुम्हाला विनंती आहे. दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण आता सुनेत्रा काकींना कंट्रोल करता येऊ शकतं, अशा भ्रमात हे 4 नेते आहेत असं म्हणत रोहित पवारांनी याबाबत वक्तव्य केलं. या व्हिडिओबाबत प्रफुल्ल पटेलांचं अद्याप स्पष्टीकरण आलं नाहीये. जय पवारांना दुसरी खुर्ची देण्यामागचा त्यांचा हेतू काय होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.